एक थोडंसं थंड असं वातावरण क्रिकेट जगात शाहूनगरच्या मैदानामध्ये शाहूनगर प्रीमियर लीग पर्व 6 दोन्ही संघ या शाहूनगर प्रीमियर लीग मध्ये विजयी झालेले आहेत। यांच्यात एक संघ धारावी विधानसभा प्रमुख प्रवीण जैन साहेब तसेच विधानसभा संघटक शकील अहमद शेख साहेब यांचं आगमन झालेलं आहे। शाहूनगर प्रीमियर लीग तसेच शाहूनगर रहिवाशांतर्फे त्यांचं मनपूर्वक स्वागत। स्वतः प्रवीण जैन साहेबांनी आपली उपस्थिती दर्शवलेली आहे, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद। बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना पुरस्कृत माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तसेच सध्याचे महाराष्ट्राचे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, माजी कार्यसम्राट खासदार राहुल शेवाळे साहेब तसेच उपविभाग संघटक शकील अहमद शेख यांच्या संयुक्त विद्यमाने संयुक्त सहकार्याने 2025 ची शाहूनगर प्रीमियर लीग शाहूनगर मैदानामध्ये संपन्न होत आहे। या शाहूनगर प्रीमियर लीग साठी स्वतः विधानसभा प्रमुख प्रवीण जैन साहेब, सन्माननीय प्रवीण जैन साहेब तसेच विधानसभा संघटक शकील अहमद शेख यांची नुकतेच आगमन झालेलं आहे। त्यांनी आपली जी मोलाची उपस्थिती दर्शवलेली आहे त्याबद्दल शाहूनगरच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार व स्वागत। धन्यवाद प्रवीण जैन साहेब, शकील साहेब। तसेच या प्रीमियर लीग साठी सर्व उत्साही खेळाडूंनी आपलं जे सहकार्य दाखवलेलं आहे त्याबद्दल सर्व खेळाडूंचे देखील मनपूर्वक स्वागत, आभार। शिवाय शाहूनगर पोलीस स्टेशन यांनी देखील आपलं विशेष सहकार्य दाखवलेलं आहे। शाहूनगर पोलीस स्टेशन मधून स्वतः API चव्हाण साहेब देखील या प्रीमियर लीग मध्ये सहभागी झालेले आहेत, ते सुद्धा या प्रीमियर लीग मध्ये खेळत आहेत। सर्वांचे धन्यवाद। पहिला चेंडू फिरकावून दिला लॉंग ऑफच्या दिशेला, थर्डमॅनला 2 धावा पूर्ण केल्या विद्युतने। विद्युतच्या पायाला दुखापत आहे लीग सुरू व्हायच्या आधी, तर त्यासाठी एक रनर ठेवलेला आहे। स्ट्राइक नॉन स्ट्राइक, गोलंदाज मॅगी, फलंदाज विद्युत, बटर माफ करा बटर प्रथमेश बॉलिंग करतोय। सुंदर रीतीने चेंडू स्लिपच्या दिशेने खेळून काढला, निर्धाव चेंडू, धाव संख्येत काहीच वाढ नाही, बिनबाद धाव संख्या 2। कीपरचं नाव काय रे? गोलंदाज प्रथमेश, यष्टीरक्षक प्रणव, फलंदाज विद्युत। भिरकावून दिला चेंडू उंच आकाशाच्या दिशेला, झेल की झेल आणि हात झेल सोडलेला आहे। आई कमाल बघ, जिथे 1 धाव नाही तिकडे 2 धावा। विद्युतला पहिलं जीवदान प्रथमेशच्या गोलंदाजीवरती। प्रथमेश थोडा नाराज असेल क्षेत्ररक्षकावर, उंच असा झेल होता, सूर्य डोळ्यावर येलो। आई कमळ बघ, सूर्य चेंडू झेल सुटलेला आहे, भिरकावून दिला चेंडू उंच आर पार बघायचंय पंचांकडून काय निर्णयाचा, सीमा पार षटकार, झुंजार असा षटकार विद्युतचा। शाहूनगर प्रीमियर लीग मधल्या या सामन्यातला हा पहिला षटकार विद्युत कडून प्रथमेशच्या गोलंदाजीवरती पंच मकवाना यांच्याकडून षटकार घोषित केलेला आहे। या षटकाराबरोबर धावसंख्या झालेली आहे 10, बिनबाद 10। अजून पहिलं षटक सुरू आहे। प्रथमेशचा पुढील चेंडूला सामोरं झालं विद्युतला प्रथमेशला साथ देत आहे प्रणव। प्रथमेश ओहो, सुंदर चेंडू, पायची अपील पंचांनी फेटाळून लावलेली आहे। सुंदर अपील होता, सुंदर दाद मागितली होती, निर्धावाचा चेंडू, धाव संख्येत काहीच वाढ नाही। प्रथमेशचा पुढील चेंडूला सामोरं जाईल विद्युत।
तोलण्याचा प्रयत्न होता आणि याबरोबरच सागर खूप घाई अति घाई संकटात नाही आणि याबरोबर बाद झालेला सागर पहिला गडी बाद झालाय. सागर चांगली फलंदाजी करतो आपल्या संघासाठी पण घाई पण तितकीच करतो. त्या घाई त्यांना अति संकटात नाही. धाव बाद झालेला आहे. पहिला गडी बाद झालेला आहे. एक षटक पूर्ण. धाव संख्या 10. गणेश परब शाहूनगर प्रीमियर लीग पर्व 6. सुरू असलेला सामना. दोन्ही संघ एक एक सामना जिंकून खेळत आहेत. दत्ता लांब पल्ल्याचा गोलंदाज दत्ता. त्या गोलंदाजाला यष्टीरक्षक साथ देत आहे प्रणव. लांब पल्ल्याचा गोलंदाज दत्ता. धावखुरा गोलंदाज गणेश. यष्टीरक्षक प्रणव. वाईट आंतरराष्ट्रीय नियम 21. वाईट अवंतर चेंडू अवंतर भाव डाव्या यष्टीच्या भरपूर बाहेर. डावखुरा फलंदाज कधी उजव्या साईडला येऊन खेळण्याचा प्रयत्न करतो, कधी डाव्या साईडला खेळतो, दोन्ही साईडला येऊन बॅटिंग करतो असा गणेश. गोलंदाज दत्ता. पुढील चेंडूला सामोरं जाईल पुन्हा एकदा गणेश. पहिला चेंडू अवंतर चेंडू. पहिला चेंडूला सामोरं जाईल गणेश. गोलंदाजाला साथ देईल प्रणव. यष्टीरक्षक प्रणव. वीरकामदीला चेंडू मैदानाच्या बाहेर पंचांकडून बघायचा आहे. 2 धावा घोषित. सीमा पार आर पार काही गेला नाहीये. मैदानाच्या फक्त बाहेर गेलेला आहे. त्यामुळे 2 धावा घोषित केले. या 2 धावेवर धावसंख्या झालेली आहे 13. क्या बॉलर क्या बॅट्समन क्या 13. क्या मेरा स्कोर हुआ है 13. प्रणव. गोलंदाज दत्ता. डाव्या यष्टीच्या आत बाहेर. चेंडू आतमध्ये की बाहेर पंचांकडून काहीच नाही. चेंडू आतमध्येच आहे. निर्धावाचा चेंडू. धावसंख्येत काहीच वाढ नाही. दत्ताच्या पुढील चेंडूला सामोरं जाईल गणेशच्या पाठीमागे यष्टीरक्षक प्रणव. रिव्हर्स शॉट. 1 धाव मिळेल. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. चेंडू प्रथमेशकडे. निर्धाव असा चेंडू. 1 धाव मिळाली. दुसरी धावात एका धावेवर समाधान मानावं लागेल गणेश आणि विद्युतला. शाहूनगर प्रीमियर लीग पर्व 6. शाहूनगरच्या मैदानात स्ट्राईकला विद्युत. नॉन स्ट्राईकला गणेश. गोलंदाज दत्ताला साथ देण्यासाठी यष्टीरक्षक आहे प्रणव. सुंदर यॉर्कर लेवलचा चेंडू सुंदर रीतीने खेळून काढला. खेळपट्टीच्या पूर्ण बाहेर गेला यॉर्कर चेंडू. 1 धाव मिळेल. 1 धावेवर समाधान मानावं लागेल. 1 धाव पूर्ण केली. धावसंख्या झालेली आहे 1 गडी बाद. 15. दत्ता. पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज. त्याला सामोरं जाण्यासाठी गणेश तयार. गोलंदाज यष्टीरक्षक यांच्यामध्ये थोडस वीरकावून दिलेला चेंडू मैदानात की मैदानाच्या बाहेर पंचांकडून 2 धावा घोषित. या 2 धावेवर धाव संख्या झाली 17. 17 पे किसको खतरा देखना अपनों को इस मैदान में. या शाहूनगरच्या मैदानामध्ये सुंदर अशी खेळी फलंदाजी चांगली फलंदाजी चाललेली आहे. फटकेबाजी चांगली चाललेली आहे. दत्ताच्या पुढील चेंडूला सामोरं जाईल विद्युत. गणेश माफ करा. डावखुरा फलंदाज गणेश. प्रणव यष्टीरक्षक. वीरकावून दिला चेंडू उंच अंगणाच्या बाहेर आणि याबरोबरच चेंडू भिंतीला लागून 1 धाव घोषित. म्हणजे भिंतीवर चेंडू पडला तर आणि मैदानाच्या बाहेर गेला तर 1 धाव मिळतील. 1 धाव पंच महेश मकवाना यांच्याकडून 1 धाव घोषित.
या एक धावेबरोबर खतरा टळलेला आहे. धावसंख्या झालेली आहे 18. वैयक्तिक पहिलं संघाचं तिसरं षटक घेऊन आलेला गोलंदाज अनिकेत साळुंके. लांब पल्ल्याचा गोलंदाज अनिकेत, त्याला सामोरं जाईल फलंदाज विद्युत, यष्टी रक्षक प्रणव. पंच मुख्य पंच महेश मकवाना. बेर कावलेला चेंडू, या ठिकाणी कुठलं क्षेत्ररक्षण नाही. एक धावाच्या ठिकाणी 2 धावा काढलेल्या आहेत. चांगला प्रयत्न केला होता. 2 क्षेत्ररक्षकाची आपसामध्ये टक्कर, दोघांच्या मध्ये चेंडू पडलेला. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. तर हे मैदान दगडांनी भरलेलं आहे. तर स्वतःलाही सावरा, मॅचलाही सावरा. एका दिवसामध्ये डॉक्टरचा खर्च वाढवू नका. विद्युत अनिकेतच्या पुढील चेंडूला सामोरं जाईल. सुंदर चेंडू, सुंदर चेंडू विद्युतच्या अंगाला लागला. धाव घेण्याचा प्रयत्नही केला नाही, कारण चेंडू खेळपट्टीच्या जवळपास होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता. गौरीच्या दिशेला चेंडू गेला. अनिकेतचा पुढील चेंडू सामोरं झाला. विद्युत छोटा काश्मीर मध्ये चेंडू, 1 धाव घोषित. पंच महेश मकवाना. छोटा काश्मीर मध्ये चेंडू मारू नका. चेंडू तिकडे गेला की मिळत नाही, मंडळ लॉस जातं. शाहूनगर प्रीमियर लीग पर्व 6वा सुरू असलेला सामना. पॅन्थर अनिकेतचा पुढील चेंडूला सामोरं जाईल विद्युत. ओहो, सुंदर चेंडू, सुंदर पायचीत आणि पायचीत बाद. विद्युत धारावी विधानसभाचे विधानसभा संघटक शिरीष अडसूळ साहेब, शिवाय त्यांचे सहकारी डॉक्टर विलास साहेब देखील उपस्थित झालेले आहेत. त्यांचं आगमन झालेलं आहे. शाहूनगर प्रीमियर लीगच्या वतीने मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. अतिशय दुर्मिळ अशी ही उपस्थिती शिरीष भाऊंची जी त्यांनी आपल्याला दाखवलेली आहे. खूपच दुर्मिळ अशा ठिकाणी ते उपस्थित असतात, पण त्यांनी आपली उपस्थिती येथे दाखवून खरोखरच शाहूनगरची शोभा वाढवलेली आहे. शाहूनगर रहिवासी शाहूनगर प्रीमियर लीग तर्फे मी त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो, मनपूर्वक स्वागत करतो. धन्यवाद शिरीष भाऊ. आपले ज्येष्ठ शिवसैनिक नितीन सोनावणेने देखील आपल्याला इथे आपली उपस्थिती दाखवलेली आहे. त्याबद्दल मी त्यांचे देखील मनपूर्वक धन्यवाद व आभार व्यक्त करतो. नवीन आलेला फलंदाज स्नेत, सामना करेल अनिकेतचा. भाई उसमें दे, याच्यामध्ये आहे का?
संघाची धावसंख्या पोहोचली ती 22. तिसरा षटक चालू आहे. गोलंदाजी मार्ग सज्ज झालाय तो अनिकेत. सामना करेल स्नेत. त्रिफळा बाद, फलंदाज बाद. खूप सुंदर योग्य पद्धतीने सेव्ह टाकलाय तो अनिकेतनी. बोल्ड, क्लीन बोल्ड, व्हेरी वेल बोल्ड अनिकेत. अँड हार्ड लक स्नेत. खूप सुंदर असा चेंडू. नवीन आलेला फलंदाज आदित्य. मागच्या मॅचचा एक खूप सुंदर अशी फटकेबाजी केलेली आदित्यानी. बघूया या मॅच मध्ये काय करतो. आदित्य आणि स्नेहची जोडीने त्यांना तो मॅच जिंकून दिला होता. इथे आधी स्नेह बाद झाले, पण आता आदित्य मैदानात आलाय. बघूया काय करतो आदित्य आपल्या संघासाठी. अनिकेत तयार आपल्या पुढील चेंडू टाकण्यासाठी. शेवटचा चेंडू 1 to go. अनिकेत तयार, आदित्य तयार, पंच तयार. वेगाने टाकलेला चेंडू डॉट बॉल. आदित्यला काही कळलं नाही. यष्टीरक्षक प्रणवनी चांगला टेक घेतलाय. संघाची धाव संख्या पोहोचली होती 22. 3 षटकार समाप्तीनंतर 3 गडी बाद 22 धाव. वैयक्तिक दुसरं व संघासाठी चौथा षटक घेऊन आला तो अक्षय. स्ट्राइक वर आहे तो गणेश. सामना करेल अक्षय याचा. गणेशने पण या मॅच मध्ये एक चांगली फटकेबाजी दाखवली आहे. बघूया काय करतो आता अक्षय त्याला थांबवण्यासाठी. फटकेबाजी तो मार रहा है ना. फटके फटके. रिवर्स शीट. एक धाव पूर्ण. दुसरा धाव ट्राय पण नाही केलाय. एक धाव संतुष्ट. आता स्ट्राइक वर आलाय तो आदित्य. एक उत्कृष्ट असा बल्लेबाज आदित्य. सामना करेल अक्षयाचा. अक्षय तयार आपल्या पुढील चेंडूसाठी. चेंडू हवेत दिशेने खूप सुंदर फटका मारलाय तो आदित्य यांनी. चेंडू चालला सीमा रेषा पार. चौकार. आपल्या दुसऱ्या चेंडू मध्ये चौकार मारला आदित्यानी. त्याच मूड मध्ये दिसतो आदित्य. खूप सुंदर बल्लेबाजी करतो आदित्य आपल्या संघासाठी. त्याला प्रत्येक चेंडूचं महत्व माहिती आहे. आकाश तयार. प्रेक्षकांना विनंती आहे पाठून जागा खाली करायची आहे. बॅनर बाजूला जागा खाली करायची जरा. नियम क्रमांक 21 व्हाईट बॉल. अक्षय तयार. फटका मारला पॉइंटच्या दिशेने. एक धाव पूर्ण. डिक्लेअरच्या स्वरूपात 1 रन. संघाची धाव संख्या पोहोचली 29.
संघाची धावसंख्या त्यावर पोहोचली 29. यॉर्गन पद्धतीवर चेंडू, खूप सुंदर चेंडू. बघूया पंच काय इशारा देत आहे चेंडूवर. क्षेत्ररक्षक टीमनी विकेटची अपील केली आहे. बघूया पंचाचा निर्णय काय आहे. पंच आपला निर्णय काढवायचा लवकरात लवकर. पण अक्षयचा हा एक खूप सुंदर असा चेंडू यॉर्कर पद्धतीचा. हॅलो 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 हॅलो. खूप सुंदर असा चेंडू अक्षयचा. पंच आपला निर्णय काढवायचा आहे. पंचाची वादावाद नाही करायची आहे. रिव्ह्यू, पंचाने रिव्ह्यू करायला सांगितलंय. कमिटी, SNPL ची कमिटी. हॅलो हॅलो हॅलो. पंचाने थर्ड अंपायर कडे जायला सांगितलंय. रिव्ह्यू सिस्टम नाहीये. अंपायर डिसिजन, लास्ट डिसिजन पॅन्थर्स. पंचाशी कोणी वाद घालू नये. हॅलो 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 हॅलो. पंचाशी वाद घालू नये. पंचाचा निर्णय अंतिम राहील. पॅन्थर्स हे कळून घ्यायचं, पंचाचा निर्णय अंतिम राहील. आणि पंच आपले निर्णय लवकरात लवकर कळवायचं आम्हाला. वो भाई अगर स्टंप रहता स्टंप हिलता ही था, क्योंकि वो ऐसा वाला स्टंप है ना, हिलता ही था वो, टाइट तो है नहीं इतना. एक एक्सपिरियन्स्ड अंपायर मखवाना जी, एक एक्सपिरियन्स्ड प्लेयर, लेजेंडरी प्लेयर, खूप क्रिकेट खेळलाय. पंचचा निर्णय काय? नॉट आउट. पॅन्थर्स लवकरात लवकर फिल्डिंग लावायची आहे. रन आहे ना पंच, रन आहे ना, एक रन धावून काढले. किती बॉल झाले? 2 to go. 22च्या स्वरूपात एक धाव भेटली येते. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती 30. शेवटचे 2 चेंडू 14 षटकाचे. सामना करेल गणेश. गोलंदाजी मार्ग सज्ज झालाय तो अक्षय. यष्टीरक्षकाच्या रूपात अनिकेत. स्विचिटचा प्रयत्न, चेंडू हवेत, चेंडू काढी रक्षक, झेल सुटलीये. गणेशची झेल सुटलीये. रनआउटची संधी पण सुटलीये. कॅचेस विन द मॅचेस, पण तिथे कॅच सुटलीये. जिथे एक पण रन नव्हता तिथे 2 धाव भेटले गणेशला. या षटकाचा शेवटचा चेंडू. सामना करेल गणेश अक्षयचा. शेवटचा चेंडू. वेगाने टाकलेला चेंडू. लेग बाय स्वरूपात एक धाव धावून काढलेले. 4 षटका समाप्त. संघाची धाव संख्या धावून पोहोचली आहे ती 33. 33 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स. गोलंदाजी मार्गावर आलाय तो प्रणव.
शेवटचा षटक पहिल्या इनिंगचा. बस हो गया. संघाची धावसंख्या पोहोचली 33. बॉलिंग एंडवर सज्जला तो प्रणव. स्लोअर बॉल, स्लोअर यॉर्कर. कीपर पण बीट झाले, बल्लेबाज पण बीट झाले. 22च्या स्वरूपात एक धाव. आता स्ट्राईकवर आला तो आदित्य. तो तयार आहे आपल्या फटकेबाजी दाखवण्यासाठी. बॉलिंग मार्ग सज्ज झालाय प्रणव. राईट आर्म मीडियम फास्टचा मारा. खूप सुंदर असा चेंडू टाकलाय प्रणवनी. व्हाईट बॉल. पंचांनी आपले दोन्ही हात बाहेर काढले. व्हाईट बॉल. संघाची धाव संख्या पोहोचली 35. 35 धाव. आपल्या पुढील चेंडू सज्ज झालाय तो प्रणव. यॉर्कर पद्धतीचा चेंडू. चेंडू कॅमेरामॅन जवळ. एक धाव पूर्ण. एक धावाने संतुष्ट. षटकाचे शेवटचे 4 चेंडू शिल्लक. या सामन्याचा शेवटचा षटक. शेवटच्या षटकाचे 4 चेंडू शिल्लक. रिव्हर्स हिटचा प्रयत्न. परत डॉट. कीपर पण बीट झालेत. हॅलो हॅलो हॅलो. धारावी विधानसभा प्रमुख प्रवीण जैन साहेब, विधानसभा संघटक शिरीष अडसूळ साहेब, विधानसभा संघटक शकील अहमद साहेब या सर्वांनी आपली मोलाची उपस्थिती या कार्यक्रमाला, या प्रीमियर लीगला दाखवली होती. त्याबद्दल शाहूनगरच्या वतीने मी त्यांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद प्रवीण जैन साहेब, शिरीष भाऊ. बॅटची कडा घेऊन चेंडू हवेत. झेल सुटलीये. ओव्हर थ्रो स्वरूपात अजून एक धाव. या चेंडूवर 3 धाव. एकूण 3 धाव. संघाची धाव संख्या पोहोचली 38. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. आदित्यला 2 बॉल मध्ये फटकेबाजी दाखवण्याची आहे. त्याच्याकडे स्ट्राईक आहे. खूप सुंदर चेंडू टाकलेला प्रणवनी. बॅटची कडा घेऊन चेंडू हवेत. त्रिफलाबाद. आदित्य बाद होतोय. खूप मोठी मछली. हॅलो. फलंदाज बाद. $39 रन्स. नवीन आलेले फलंदाज प्रवीण, एक एक्सपिरियन्स प्लेयर, नावांतले प्लेयर. शेवटचा चेंडू. पहिला इनिंगचा चेंडू मारलाय समोरच्या दिशेने. ग्राउंडेड शॉट. फिल्डरने मिडफील्ड झाली आहे. 1 धाव पूर्ण. दुसरा धाव 2 धाव पूर्ण केलेत. तिसऱ्या धावाची संधी. फलंदाज सुटले. 3 धाव पूर्ण केलेत. 34 रन प्रयत्न केला पण इथे गणेश बाद होतोय. या चेंडूवर 3 धाव पूर्ण झालेत. संघाची धाव संख्या पोहोचली 42 आणि जिंकण्यासाठी 43 धावांची गरज.
बाळासाहेबांच्या शाहूनगर विचारांची शिवसेना पॅन्थर्सला पुरस्कृत जिंकण्यासाठी या पक्षप्रमुख, मॅच जिंकण्यासाठी 43 माजी धावांची गरज आहे. मुख्यमंत्री, सध्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ 30 शिंदे चेंडू आणि साहेब, 43 धावांची गरज. बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना पुरस्कृत पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री सध्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, माजी कार्यसम्राट खासदार राहुल शेवाळे साहेब, विधानसभा संघटक शकील शेख साहेब यांच्या संयुक्त विद्यमाने सहकार्याने शाहूनगर प्रीमियर लीग संपन्न होत आहे. या लीगसाठी धारावी विधानसभाचे विधानसभा प्रमुख प्रवीण जैन साहेब, तसेच विधानसभा संघटक शिरीष अडसूळ साहेब, तसेच शकील अहमद साहेब या सर्वांनी आपली मोलाची उपस्थिती दर्शवली होती, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. 43 करायचं 43. सर्व प्रीमियर लीगमधील उत्साही खेळाडू यांचे देखील मनपूर्वक आभार, ज्यांनी या प्रीमियर लीगला आपलं सहयोग दाखवलेला आहे. सर्व खेळाडूंचे देखील मनपूर्वक आभार. विशेष आभार शाहूनगर पोलीस स्टेशन, शाहूनगर पोलीस स्टेशनचे AIP चव्हाण साहेब देखील या प्रीमियर लीगमध्ये स्वतः सहभाग घेतलेला आहे, त्यांचे देखील मनपूर्वक धन्यवाद. 2025 शाहूनगर प्रीमियर लीग शाहूनगर मैदानामध्ये संपन्न होत आहे. तसेच शिवसेना पक्षाचे सर्व शाखा प्रमुख, शाखा समन्वयक, उपशाखा प्रमुख, गटप्रमुख, सर्व पदाधिकाऱ्यांचे मनपूर्वक आभार. त्यांच्या एकंदरीत सर्व मेहनतीने, सहयोगाने हा कार्यक्रम संपन्न होत आहे. चला मॅचला सुरुवात करायची आहे. शूरवीर लवकरात लवकर फिल्डिंग लावायची आहे. वेळ वाया नाही घालवायचा आहे. पॅन्थर्सला या मॅच जिंकण्यासाठी 43 धावांची गरज. 5 षटकाच्या खेळमध्ये 30 चेंडू आणि 43 धावांचा लक्ष्य. एक चांगला असं लक्ष ठेवलंय शूरवीरनी पॅन्थर्सच्या समोर. पॅन्थर्सला या सामना जिंकण्यासाठी 30 चेंडू मध्ये 43 धावांची गरज. वैयक्तिक पहिला व संघासाठी पहिला षटक घेऊन आला तो शुभम उर्फ बंटी. स्ट्राइकवर कोण आलाय? स्ट्राइक एंड वर तो शुभम, नॉन स्ट्राइक एंड वर तो निरंजन. शुभम विरुद्ध शुभम. गोलंदाजी मार्ग शुभम. पहिला चेंडू शुभम याचा सामना करेल शुभम. पहिला चेंडू हवेत. चेंडू मैदानाच्या आत. 1 धाव पूर्ण, 2 धाव पूर्ण केलीत.
पहिल्या चेंडूवर 2 धाव धावून काढले. संघाची धाव संख्या मोडली आहे 2 धाव. 2 धावासोबत खाता उघडलंय शुभमनी. बघूया शुभम विरुद्ध शुभमचा बॅटल कोण जिंकतो. दुसरा चेंडू स्लोवर योर्कर पद्धतीचा चेंडू. चेंडू चालला सरळ यष्टीरक्षकाकडे. डॉट बॉल. बॅटचा एंडचे बॉलचा काही संबंध नाही. डॉट बॉल. तिसरा चेंडू शुभम याचा. शुभमने मारलाय लॉंग ऑनच्या दिशेने. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावाची संधी. रनआउटची संधी. फलंदाज बाद. निरंजन बाद होतोय. पहिल्या षटकात तिसरा चेंडू वरती फलंदाज निरंजन बाद. रनआउट. सर्वात खराब विकेट असा बोलू शकतो आपण. रनआउट हा एक खूप बेकार विकेट आहे. बॅट्समॅनला कधी नाही आवडत हा विकेट. रनआउट हॅपन्स बिकॉज ऑफ मिसअंडरस्टँडिंग्स. आणि शुभमची आणि निरंजन ते मिसअंडरस्टँडिंग झाली आणि निरंजन बाद. नवीन फलंदाज प्रणव सामना करेल शुभम याचा. यष्टीरक्षक विद्युत. लेफ्ट हँडेड बॅट्समॅन. लेफ्ट हँडेड बॉलर. लेफ्टी विरुद्ध लेफ्टी. स्टेप आउट करून ग्राउंडेड शॉट मारलाय लॉंग ऑफच्या दिशेने. 1 धाव पूर्ण. मिस फिल्डिंग. 1 धाव पूर्ण. दुसरी धावची संधी. 2 धाव पूर्ण केलेत. गणेश शुभम नाखुश दिसतोय इथे. एक ग्राउंडेड फटक्यावर 2 धाव कंप्लीट केले प्रणव आणि शुभम यांनी. ह्यांच्यामधील तालमेल खूप चांगलं. शुभम तयार. लॉफ्टेड फटका समोरच्या दिशेने. चेंडू लागतोय भिंतीवर. 2 रनाचा इशारा पंच मखवानाकडून. थँक्यू पंच. संघाची धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 7. शेवटचा चेंडू शिल्लक. प्रणव विरुद्ध शुभम. 1 to go. 43 धावांचा लक्ष्य. एक विशाल लक्ष्य पॅन्थर्स समोर. शेवटचा चेंडू शुभम तयार. मुलांना विनंती बाहेर खेळायचंय. आज मैदानात नाही यायचंय. शेवटचा चेंडू. शॉर्ट बॉल. लेग साइड दिशेने मारलेला फटका. पुल शॉट. 2 धावांसाठी 45 झाला. 2 धाव. 2 धावासोबत संघाची धाव संख्या पोहोचली. 1 षटकानंतर 9. 1 गडी बाद. 9 धावा. 9 धावा. 9 रन्स. लॉस ऑफ 1 विकेट. शाहूनगर स्पोर्ट्स क्लब ने तर्फे आयोजित शाहूनगर प्रीमियर लीग 4था मुकाबला चालू. SNPL 2025 चा 4था मुकाबला. दोन्ही टीम आपला पहिला मुकाबला जिंकून इथे आलेत. दोन्ही टीमना या मुकाबला जिंकण्याची खूप गरज फायनल मध्ये क्वालिफाय करायला. नवीन आलेले गोलंदाज स्नेहित सामना करेल शुभम याचा.
शुभम विरुद्ध स्नेहित. पहिला चेंडू डॉट बॉल. 5 ते 6 बॉलांचा रनअप आणि खूप चांगला चेंडू टाकलाय स्नेहितने. अजून एक डॉट बॉल. खूप सुंदर गोलंदाजी स्नेहितची. बॅट्समॅन फलंदाजाला काही कळलं नाही. मिसफील्ड. एक धाव पूर्ण. एका धावावर संतुष्ट. एका धावासोबत संघाची धाव संख्या पोहोचते डबल डिजिट स्कोरवर 10. तीन चेंडू 10 धावा. समोरच्या दिशेने मारलेला फटका कॅमेरामॅन बॉक्स कडे. 2 धाव पूर्ण. संघाची धाव संख्या पोहोचली ती 12. 4 चेंडू 12. वैयक्तिक पहिला व संघासाठी दुसरा षटक घेऊन आला तो स्नेहित. खूप चांगली कामगिरी करतोय आपल्या संघाला विजय ठरवण्यासाठी. लेगच्या दिशेने मारलेला फटका उंच फटका 2 धावांसाठी. पंच मकवानाचा इशारा 2 धाव. थँक्यू पंच. शेवटचा चेंडू 1 टू गो. संघाची धाव संख्या पोहोचली 14. एक गडी बाद 14. खूप सुंदर अशी फिल्डिंग. फलंदाज प्रणव बाद. अजून एक रनआउट. खूप सुंदर क्षेत्ररक्षक स्लिपच्या मध्ये. स्लिप मध्ये खूप चांगला बॉल अडवलाय. दोन्ही विकेट पडले ते रनआउटच्या स्वरूपात. बॅट्समॅन प्रणव नाखुश. दोन षटकार समाप्तीच्या संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती 14. 2 गडी बाद 14. नवीन आलेला फलंदाज अक्षय. नवीन आलेला फलंदाज अक्षय. प्रणव एक चांगली फलंदाजी करत होता आपल्या संघाला विजय ठरवण्यासाठी, पण बॅड लक किस्मती त्याचा साथ नाही दिलं आणि त्याचा विकेट. वैयक्तिक पहिला व संघासाठी तिसरा षटक घेऊन आले तो अथर्व. अथर्वचा सामना करेल शुभम. शुभम विरुद्ध अथर्व. अथर्व विरुद्ध शुभम. 15 ते 18 बॉलचा रनअप. राईट आर्म मिड ऑफ फास्टचा मारा. लोअर फुल टॉस मिड विकेट चिप केलाय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावासाठी निघालेत. 2 धाव पूर्ण केलेत आणि 2 धावाने संतुष्ट. पहिल्या चेंडूवरती 2 धाव. आपल्या पुढील चेंडूसाठी अथर्व तयार. फलंदाज शुभम तयार. यष्टिरक्षक विद्युत तयार. नेक्स्ट बॉल. फुल लेंथ पद्धतीचा चेंडू. 45 2 धाव. यासोबत संघाची धाव संख्या पोहोचली ती 18. 2 चेंडू 18 धावा. सलामीचा फलंदाज शुभम. थँक्यू डीजे.
खूप चांगली फलंदाजी करतोय तो शुभम आपल्या संघासाठी. पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 धाव कमावण्यासाठी यशस्वी ठरलाय तो. चेंडू मारलाय लक्षाच्या दिशेने फ्लिक करून. चेंडू हवे, चेंडू खाली क्षेत्रात झेल सुटलीये. बघूया पंचायत इशारा काय येतोय. एक धाव टिकल्याच्या स्वरूपात. कुठेतरी हा झेल महाग पडू शकतो शूरवीरला. कुठेतरी हा झेल महाग पडू शकतो, कारण शुभम हा एक सलामीचा फलंदाज आहे. आतापर्यंत तो शेवटपर्यंत मॅच पिचवर टिकला. गोलंदाज अथर्व तयार आपल्या पुढील चेंडूसाठी. शॉर्ट बॉल, परत चेंडू हवेत. बॅटची कडा चेंडू हवेत. चेंडू काय परत झेल सुटलीये. अजून एक जीवनदान शुभमला. परत 2 धाव पूर्ण केले. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली ती 21. 4 चेंडू नंतर 21 धाव. 2 गाडीच्या मोबदल्यात. बॅटची कडा घेऊन बॅट चेंडू पिच वरती. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडू. हॅलो 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 शेवटचा चेंडू अथर्व याचा. डॉट बॉल. खूप सुंदर गोलंदाजी, पण त्यांना क्षेत्ररक्षकाचा साथ नाही भेटलाय. संघाची धाव संख्या पोहोचली ती 21. 3 षटकार समाप्तीनंतर 21 धाव, 2 गाडी बाद. बावीस रनांची गरज आहे. 12 चेंडू 22 धावां. 12 चेंडू आणि 22 धावांची गरज. समीकरण धावून पोहोचलाय 12 चेंडू 22 धावांच्या. बंद कर दे. वैयक्तिक दुसरा व संघासाठी 14 षटक घेऊन आला तो स्नेहित. ग्राउंडेड फटका समोरच्या दिशेने. रनआउटची संधी, पण रनआउट नाही भेटलाय. व्हेरी हार्ड लक शूरवीर. हा रनआउट झाला असता तर पॅन्थरचा हा 3रा विकेट असला असता, आणि ते पण रनआउटच्या स्वरूपात 3रा. नाही का 2 धावांसाठी समोरच्या दिशेने मारलेला फटका शुभमचा. 2 धाव. सॉरी, 1 धाव. पंचाचा निर्णय अंतिम राहील. पंचाचा निर्णय 1 धावाचा. एक धाव.
यॉर्कर बॉल बॉलरच्या हातामध्ये. रनआउट. तिसरा विकेट भेटतो रनआउटच्या स्वरूपात. कुठेतरी रनिंग बिटवीन द विकेट्स खराब करतायत पॅन्थर्स. अशाच वाया विकेट दिला तर कसे मॅच जिंकणार पॅन्थर्स. नऊ चेंडू आणि 20 धावांची गरज. परत एक झेल सुटलीये. क्षेत्ररक्षकांना लक्षात ठेवा, कॅचेस विन द मॅचेस. तर मॅच जिंकण्यासाठी तुम्हाला कॅच पकडावीच लागेल. समीकरण बदललंय. 8 चेंडू आणि 18 धावांची गरज. समुद्राने मारलेला फटका 2 धाव, पण 2 धावांनी काम नाही होणार. तुम्हाला हे घ्या ना तुम्ही. अरे मी चिकन नाही खात. तुम्ही घ्या. संघाची धाव संख्या पोहोचली 27. शेवटचा चेंडू चौथ्या षटकाचा. बॉलिंग मारवर सज्ज झालाय तो स्नेहित. फुल टॉस मध्ये चेंडू. बघूया पंचा इशारा काय येतोय. नो बॉल नाही, फुल टॉस. 1 धाव पूर्ण. 2 धाव पूर्ण केलेत. अंपायर डिसिजन नॉट आउट. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली ती 29. 14. 6 बॉल 14 रनांची 14 धावांची गरज. 6 बॉल 14. बॉलर चेंज हो गया. कौन है वो? गणेश है, गणेश. मारू. हेलो काका. काका बंद झाला. हेलो हेलो हेलो. आवाज आ रही है.
स्पीकरवाला माहित नाही. मॅचचे समीकरण जाऊन पोहोचले. 4 चेंडू 8 धावांची गरज. चार चेंडूंनी 4 चेंडूमध्ये 8 धावांची गरज पॅन्थर्स या संघाला. आणि शूरवीर जिंकण्यासाठी 4 चेंडूमध्ये 8 धाव थांबवायचे आहेत. डिफेंड करायचे आहेत 4 चेंडूमध्ये 8 धाव. एक यंग बॉलर गणेश बॉलिंग मार्गवर. चार चेंडूने 8 धावांची गरज. सज्ज झालाय गोलंदाजी मार्गवर. गणेश फलंदाज तयार. गोलंदाज गणेश तयार. समोर फटका. चेंडू सीमा